शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या चांदोली धरण परिसरात सलग 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची अतिवृष्टी सुरूच आहे। त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होते। गेल्या 24 तासात 148 मिलीमीटर पाऊस धरण पाणलोट क्षेत्रात आणि परिसरात झालाय। धरणात 27.35 टीएमसी पाणीसाठा झालाय। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या सांडवा पातळीवरील वक्राकार दरवाजातून मंगळवारी सकाळी पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे। परिसरातील ओढ्यांना देखील पूर आलाय। त्याचंही पाणी नदीपात्रात आल्याने नदीकाठी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर नदीकाठच्या गावांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आलंय। वारणा नदीवरील बरेच बंधारे पाण्याखाली गेले असून वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे। काही ठिकाणी वारणा नदी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठच्या पिकात पाणी शिरले। वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा पुलावर पाणी आले। तालुक्यातील कांदे सावर्डे पुलाच्या बाजूने रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। मंदूर सम्राटनगर ओढ्यावरील पूल तुटल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीमुळे वारणा धरणातून होणारा विसर्ग आणि संततधार पाऊस यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे।